सर्वांना सलाम। राजपूत अंकल तुमचा आवाज आला नाही। सर्वांना सलाम। हां, असा सलाम पाहिजे। तुम्हाला येत नसेल तर राजपूत अंकल कडून शिकून घ्या, चांगला कडक सलाम कसा करायचा। ज्या आया आहेत या ठिकाणी उपस्थित, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एकच भूमिका निभावता का? आता मी तुम्हाला आया म्हटलं त्याच्यामुळे तुम्ही आई ही भूमिका निभावता, परंतु आई ही भूमिका निभावत असताना तुम्ही पत्नीची सुद्धा भूमिका निभावत असता, तुम्ही सुनेची सुद्धा भूमिका निभावत असता। तुम्ही कधी कधी तुमच्या साहेबांना कसं ताब्यात ठेवायचं ह्या बाबतची सुद्धा भूमिका निभावत असता, नाही का? रमेश दादा तिकडे फार गोड हसले, माहित नाही का हसले, परंतु हसले। कधी कधी तुम्हाला तुमच्या पतीच्या पश्चात घराचं पुढारी पण करावं लागतं। घरामध्ये काय चालू आहे काय नाही याच्याकडे तुम्हाला बारकाईनं लक्ष द्यावं लागतं। सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही एकाच वेळेस विविध भूमिका निभावत असता। तसंच वडिलांचं सुद्धा असतं। वडील जे आहेत कुटुंबातले ते फक्त लेकरांचे वडील नसतात, ते त्या लेकरांच्या आईचे पती सुद्धा असतात, ते त्यांच्या आई वडिलांचे पुत्र सुद्धा असतात, त्यांच्या सासू सासऱ्यांच्या मनातील राजबिंडा तरुण त्यांच्या मुलीसाठी असणारा तो राजकुमार असे तुम्ही असता, नाही का? विविध भूमिका तुम्हाला निभवाव्या लागतात। तुम्हाला कामालाही जावं लागतं, तुम्हाला घरही सांभाळावं लागतं, तुम्हाला लेकरही सांभाळावं लागतात। विविध प्रकारच्या भूमिका आम्हाला सांभाळावं लागतं, बरोबर आहे की नाही? पाळक वर्ग जो आहे आमच्या इकडे बसलेला, सहमत आहे का तुम्ही माझ्याशी? सर्वजण सहमत आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनाचा आदर्श आहे प्रियानो। आणि आजचा हा जो दिवस आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील अतिशय महत्त्वाचा असा दिवस होता। ह्या दिवसाला झावळ्याचा रविवार असं म्हटलेलं आहे। आणि झावळ्यांचा रविवार म्हणण्यामागे उद्देश हा आहे की त्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत प्रवेश करता झाला त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की आता आमचा नवीन राजा, आता आमची सुटका करणारा, या रोमी सरकाराच्या जाचापासून आम्हाला मोकळं करून आम्हाला आमचं स्वतःचं राज्य देणारा राजा येत आहे। आणि म्हणून त्या राजेपदाच्या अपेक्षेनं, त्या राजकीय सुटकेच्या अपेक्षेनं त्यांनी यहुदी राजांच्या स्वागताची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं येशू ख्रिस्ताचं स्वागत केलेलं आहे। जुन्या करारामध्ये एक राजा होऊन गेला, येहू राजा। तो जेव्हा राजा बनला तेव्हा लोकांनी आपले कपडे वाटेवर पसरले आणि त्याचं स्वागत केलं। आणि आता या ठिकाणी सुद्धा आम्हाला तसंच दिसून येत आहे की शिष्यांनी त्या गाढवांवर कपडे टाकले, लोकांनी रस्त्यावर कपडे अंथरले आणि लोकांनी आणि शिष्यांनी त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या आणल्या, झावळ्या आणल्या आणि त्या ठिकाणी पसरल्या। त्या हातात घेऊन ते त्या ठिकाणी आता आमचा विजय होणार या दृष्टिकोनातून जयोत्सव करत आहेत। प्रभू येशू ख्रिस्त वास्तविक शारीरिक राजकीय राज्य प्रस्थापित करण्यासाठी आलेला नव्हता, तर तो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता। आणि म्हणून ह्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही आज बघत असताना या झावळ्याच्या रविवारी त्यानं ज्या विविध भूमिका निभावलेल्या आहेत त्या भूमिकांकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो। प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा विविध भूमिका निभावलेल्या आहेत। पहिली भूमिका जी त्यानं निभावलेली आहे ती म्हणजे मेंढराची भूमिका। जे यहुदी शास्त्र आहे, नियमशास्त्र जे आहे
त्या नियमशास्त्रानुसार वलांडण सण जो असे त्या वलांडण सणाच्या आधी एका विशिष्ट दिवशी प्रभूला बळी म्हणून अर्पण करावयाचा जो कोकरा असे तो बाहेर आणला जात असे। आणि नेमका हा दिवस तोच दिवस आहे ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बलिदानाचा कोकरा म्हणून उघडरित्या यरुशलेमेत आलेला आहे। आणि म्हणून पहिली भूमिका जी तो निभावत आहे तो आहे तुमच्या आणि माझ्या बदल्यात बळी दिल्या जाणारं मेंढरू। तुमच्या आणि माझ्या बदल्यात आमच्या भागामध्ये आम्हाला बळी दिलेलं मेंढरू समजत नाही। आमच्या भारतातले मेंढरं आम्ही खाल्ले की आम्हाला खाज येते बरं का। भारतामध्ये हे मेंढी खाल्ली, मेंढरं जर खाल्ले तर त्याचं ते सहन होत नाही आणि काही लोकांना रिॲक्शन येते, गुथा येतात। परंतु बोकड आपल्या इकडे प्रसिद्ध आहे, ठीक आहे। तर बळीचा बकरा हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी बनत आहे। ते मेंढरू तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनलेला आहे, निष्पाप बळीचा बकरा। आणि आजच्या दिवशी वलांडण सणाच्या पूर्वी आजच्या दिवशी बरोबर हा बळीचा बकरा हे बळी देण्याचं मेंढरू बाहेर आणल्या जात असे। आणि आता तुमच्या आणि माझ्यासाठी ते मेंढरू बनून प्रभू येशू ख्रिस्त उघडरित्या बाहेर आलेला आहे। कशासाठी? जेणेकरून उत्तम शुक्रवारी त्यानं त्या वधस्तंभावरती आपला प्राण द्यावा आणि तुमच्या आणि माझं पाप हरण करावं, तुमच्या आणि माझ्या पापाची किंमत मोजून द्यावी। तुम्ही म्हणाल आम्ही पापी आहे का? निश्चितच। जगाच्या पाठीवर प्रत्येक मानव जातीतला प्रत्येक अंश जो आहे हा प्रत्येक व्यक्ती पवित्र शास्त्रानं सांगितल्यानुसार देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे, देवापासून दूर झालेला आहे। आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रत्येकाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील बलिदानाशिवाय पापांपासून मुक्ती नाहीच, पापांपासून सुटका नाहीच। आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी आज होसान्ना म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आहे आम्हाला आमच्या पापांपासून सोडव, आमच्या पापांपासून आमची सुटका कर। आणि त्यानं ती करून ठेवलेली आहे प्रियानो। आमेन। अरे जोरानं म्हणूया आमेन। दुसरी भूमिका जी महत्वाची प्रभू येशू ख्रिस्त निभावत आहे ती आहे राजाची भूमिका। जुन्या करारामधून आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून बघितलेलं आहे, दाविदाच्या वंशात जन्माला येणारा राजा। आणि राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे। परंतु तो राजा घोड्यावर बसून युद्ध करणारा राजा नव्हे। त्याला युद्ध करण्यासाठी खरं बघू जाता जगिक घोड्यांची आणि जगिक शस्त्रास्त्रांची गरज नाही। त्याच्याजवळ आकाशातला सैन्य समूह आहे, त्याच्या दूतांचा समूह आहे। पेत्रानं जेव्हा तलवारीनं त्या माणसाचा कान कापला, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मलाही आकाशातून सैन्य बोलावून किंवा मलाही आकाशातून सैन्यांच्या तुकड्या बोलावून विध्वंस करता येऊ शकेल। तर त्याला आपलं राजेपद भूषवण्यासाठी जगाच्या पाठीवर येऊन लोकांचा संहार करून, लोकांचा शिरच्छेद करून, लोकांना मारून टाकून आपला दरारा प्रस्थापित करण्यामध्ये स्वारस्य नाही, त्याच्यामध्ये तो इंटरेस्टेड नाही। तशा प्रकारचा क्रूर राजा तो नाही, तर स्वतःचा प्राण अर्पण करून तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचं राज्य तयार करणारा राजा तो आहे। आणि म्हणून तो देवाचं राज्य निर्माण करणारा राजा बनून पृथ्वीच्या पाठीवरती आला आणि आजच्या दिवशी 2000 वर्षांपूर्वी यरुशलेमेमध्ये तो प्रवेश करता झालेला आहे। आणि म्हणून आजच्या या रविवारचं महत्व अनन्यसाधारण आहे, अतिशय जबरदस्त आणि महत्वाचा असा हा दिवस आहे। या दिवशी तो मेंढरू म्हणून बाहेर आलेला आहे, या दिवशी तो राजा म्हणून सामाजिकरित्या, सार्वत्रिकरित्या, सार्वजनिक रीतीने स्वतःला व्यक्त करत आहे की होय मी राजा आहे,
परंतु राजकीय राजा नव्हे, तर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणांवरती राज्य करणारा राजा, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात सार्वकालिकतेसाठी वसणारा राजा, असा तो राजा म्हणून यरुशलेमीमध्ये प्रवेश करतो आहे. आणि म्हणून ह्या लोकांनी जे स्वागत केलेलं आहे त्याचं नकळत त्यांनी येणाऱ्या आध्यात्मिक राजाचं स्वागत केलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणात जरी राजकीय राजा त्यांना हवा होता, परंतु देवबापानं त्याच्या सार्वभौमत्वामध्ये त्या ठिकाणी त्या राजाचं स्वागत या लोकांकडून ऑलरेडी करून घेतलेलं आहे. मला तुम्हाला प्रश्न आजच्या दिवशी हा विचारायचा आहे की त्या राजाला तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये काय म्हणून वसवलेलं आहे? पापांची क्षमा करणारा राजा, आम्हाला स्वतःचं रक्त सांडून खरेदी करणारा राजा, आम्हाला सदा सर्व काळच्या जीवनामध्ये घेऊन जाणारा राजा, की फक्त आमची डोकेदुखी बंद करणारा राजा, फक्त आमचं सुखदुःख असलं की आमच्या संती असणारा राजा, फक्त आमच्या आजारपणात आमच्या संती असणारा राजा, फक्त आमच्या गरजा भागवणारा राजा, असा राजा आहे का? नाही. नेमका कोणता राजा म्हणून त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. तिसरी बाब, हा राजा सौम्यता धारण करून आलेला, तो उग्र स्वरूप धारण करून आलेला नाही, तो सौम्यतेनं आलेला आहे. आणि जकर्या संदेष्टानं आधीच सांगून ठेवलेले जे भविष्यवाणी आहे त्या भविष्यवाणीची पूर्ती करण्यासाठी या ठिकाणी तो आला. आणि एक्झॅक्टली जसं सांगून ठेवलं होतं तसंच त्यानं या ठिकाणी स्वतःच्या बद्दलच्या भविष्याची पूर्ती केलेली आहे. परंतु त्यातून त्याची सौम्यता आम्हाला दिसते, त्यातून त्याचं वैभव आम्हाला दिसत नाही. तर तुम्हा आणि माझ्यासाठी अगदी नम्रतेनं, अगदी लीनतेनं, अगदी साधेपणानं तो कसा आलेला आहे याचं दर्शन आम्हाला घडतं. वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, जकर्या संदेशानं दिलेल्या संदेशाची या ठिकाणी उजळणी करण्यात येते. मत्तई तो शास्त्रभाग या ठिकाणी घालतो आणि सांगतो की या संदेश वचनांची पूर्ती होण्याकरता प्रभू येशू ख्रिस्तानं अशा पद्धतीनं यरुशलेमेत प्रवेश केलेला आहे. सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना सांगितलं, पुढच्या गावात जा, त्या ठिकाणी तुम्हाला गाढवी सापडेल, तिच्याजवळ शिंगरू बांधलेलं सापडेल, त्यांना घेऊन या आणि म्हणजे मी त्याच्यावरती बसेल. परंतु त्यामागे संदेश त्यांनी आधीच सांगून ठेवलेल्या भविष्यवाणीची पूर्ती करण्यासाठी तो असं करत आहे असं आम्हाला दिसतं. तर पहिली गोष्ट, त्याला आम्ही बळीचा मेंढरू किंवा कोकरा म्हणून बघत आहोत. दुसरी गोष्ट, राजा म्हणून बघत आहोत जो आध्यात्मिक राज्य प्रस्थापित करतो आणि तो राजा सौम्य असल्या प्रकारचा आहे असं आम्हाला दिसतं. तिसरी बाब, काही इस्रायली मतवाद्यांच्या नुसार तो गाढवावर बसून येण्याचं कारण काय होतं हे जर लक्षात घेतलं तर त्याची तिसरी भूमिका आमच्या लक्षामध्ये येते. जुन्या करारात जेव्हा जेव्हा इस्रायली लोक अडचणीत येत असत, समस्येमध्ये येत असत, भयंकर त्रास त्यांना होत असे, कुठला तरी शत्रू येऊन त्यांना भंडावून सोडत असे, कुठला तरी शत्रू येऊन त्यांना त्यांचं जीवन नकोसं करून टाकत असे, त्यावेळेस हे लोक परमेश्वराकडे आक्रोश करत असत, रडत असत आणि मग देव त्यांना शास्ता देत असत, जज देत असत. आणि जुन्या करारामध्ये अनेक शास्ते होऊन गेलेले आम्हाला माहित आहेत. ते शास्ते गाढवावर फिरत असत, ते शास्ते गाढवावर फिरत असत. आणि म्हणून काही इस्रायली लोकांचं असं म्हणणं आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर बसून येण्यामागचं कारण हे होतं की तो आमचा शास्ता आहे. जसं जुन्या करारात त्या शास्त्यांनी येऊन इस्रायलांना शांतता प्रस्थापित केली. तुम्ही शास्त्रेचं पुस्तक पूर्ण वाचा, मग देवानं नवीन शास्त्याची उभारणी केली आणि त्याच्या कालावधीमध्ये इतके वर्ष इस्रायलाला शांतता प्राप्त झाली. असं विधान वारंवार आलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि तेच कारण आहे प्रभू येशू ख्रिस्तानं
गाढवावर या ठिकाणी बसून येण्याचं, जेणेकरून तो देवानं पाठवलेला शास्ता आमच्यासाठी आहे. तुमचा आणि माझा न्यायनिवाडा करण्यासाठी तो येत आहे. तुम्हाला आणि मला देवाच्या नजरेत न्यायी म्हणून उभं करण्यासाठी तो येत आहे. तो तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी येत आहे. आमेन. 3 भूमिका आपण बघितल्या. पहिली भूमिका मेंढरू, दुसरी भूमिका राजा, तिसरी भूमिका शास्ता म्हणून तो येतो. चौथी बाब, आपण हा शास्त्रभाग जर वाचत गेलो तर या शास्त्रभागाच्या शेवटी आपण आल्यानंतर 10व्या वचनामध्ये सर्व नगर त्या ठिकाणी गजबजलेलं होतं आणि ते सर्व नगर म्हणत आहे, हा कोण आहे, हा कोण आहे. आणि त्याचं उत्तर तिथंच दिलेलं आहे. काय आहे बघा बरं. 11व्या वचनात काय सांगितलेलं आहे. गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. चौथी भूमिका आम्हाला या पाम संडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त निभावत असलेला दिसतो आणि ती आहे देवाचा संदेष्टा. मागील काही रविवारपूर्वी मी संदेष्टा, याजक आणि राजा यांच्या काय भूमिका होत्या आणि त्या कशा एक दुसऱ्यापासून वेगळ्या होत्या हे मी तुमच्या समोर मांडलं होतं. आज पुन्हा त्या विचारांची पुनरावृत्ती या ठिकाणी होत आहे. संदेष्ट्याचं काम काय होतं. संदेष्ट्याचं काम होतं देवाच्या वतीनं अधिकारयुक्त संदेश घेऊन देवाला लोकांना सादर करणे. देव आणि त्याचा संदेश लोकांना सादर करणे हे संदेष्ट्याचं काम होतं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या देवाचा तारणाचा संदेश स्वतःच्या जीवनासोबत घेऊन आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या देवापासून तारणाचा संदेश स्वतः बनून येत आहे. म्हणून तो संदेष्ट्याची भूमिका निभावत असलेला आम्हाला दिसतो. मात्र या वाक्यामध्ये जरा उपरोधिक असल्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. थट्टात्मक सुद्धा शब्द वापरण्यात आलेले आहेत. त्या काळी असं म्हटलं जात असे की नासरेताहून काही चांगलं निघू शकत नाही, नासरेतातून काही चांगलं उत्पन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला एका अनुषंगाने थट्टात्मक स्वरूपात सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, गालिलातील नासरेताहून आलेला हा संदेश आहे. म्हणजे चिडवण्याच्या स्वरूपात सुद्धा काही लोकांनी त्याला तसं म्हटलेलं आहे. अरे ते गालिलातले आहेत ते संदेश ते, असं चिडवण्याच्या स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु त्यांच्या चिडवण्याच्या स्वरूपात सुद्धा देवबापानं प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर संदेष्टा आहे हे त्यांच्या मुखातून वदवूनच घेतलेला आहे. नीट लक्षात घ्या. कधी कधी देवबाप तुमच्या आणि माझ्या गमतीतूनही त्याला जे पाहिजे ते पूर्ण करून घेऊ शकतो. तुमच्या आणि माझ्या थट्टेतूनही त्याला जे काही पूर्ण करायचंय ते पूर्ण करून घेऊ तो शकतो. आणि त्याचंच एक उदाहरण या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. मात्र शिकण्याची बाब तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही आहे की तो देवाचा संदेश बनून आमच्यापर्यंत आला, जगापर्यंत आला आणि तसा तो स्वतः संदेश असलेला संदेष्टा बनून आलेला आहे. किती गोष्टी पाहिल्या आपण. 4 गोष्टी बघितल्या. पहिले तो मेंढरू बनून आला, दुसरं तो राजा बनून आला, तिसरं तो शास्ता बनून आला आणि चौथं तो संदेष्टा बनून आलेला आहे. मात्र अजून एक बाब तो बनून आलेला आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला उत्तेजन देईन. YouTube वरती जा आणि TWR इंडिया मराठी असं टाईप करा. ठीक आहे. YouTube वरती जा. तुम्हाला सगळ्यांना YouTube काय माहीत आहे, माहीत नसेल तर विचार. त्याच्यावरती TWR इंडिया मराठी असं टाईप करा आणि त्यामध्ये मत्तई 21वा अध्याय शोधा. मत्तई 21वा अध्याय शोधा आणि आजच्या या शास्त्र भागाचं वर्णन किती सुंदर रीतीने त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे ते तुम्ही ऐका. तुम्हाला त्याच्यामध्ये मला असं वाटतं 1296 धडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती आहेत. तुम्ही बायबलचा कोणताही अध्याय उघडा, त्या अध्यायावरचं बोलीतलं शब्दांमधलं वर्णन आणि स्पष्टीकरण त्या प्रोग्राममध्ये आहे. आणि
अनेक मराठी संदेश ऑलरेडी आता जुन्या करारातले आणि नव्या करारातले तयार त्याच्यामध्ये झाले. हिंदीमध्ये जास्त आहेत, इंग्लिशमध्ये पूर्ण ऑलरेडी अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता, वाचू शकता. तर तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुमच्या अधिक माहितीस्तव 21व्या अध्यायाचं वर्णन ऐका, तुम्हाला निश्चित बोध होईल. मात्र त्या वर्णनातही त्यांनी या बाबी सांगितलेल्या आहेत आणि 3च गोष्टींवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्या 3 गोष्टींपैकी एक राजा, संदेष्टा आणि तिसरं महत्वाचं म्हणजे याजक बनून तो तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. याजकाचं काम काय होतं? याजकाचं काम हे होतं की जेव्हा लोक पापक्षालनाकरिता बळी आणत असत, तर त्या पापक्षालनासाठी बळी आणल्यानंतर लोक याजकाकडे तो बळी आणत असत. यांना बळी बनवत आपण आणि ह्यांना बळी देणारे पण लागतील आपल्याला. या बर, तर समजा ह्यांनी हे कोकरू आणलेलं आहे, यांनी हे कोकरू आणलेलं आहे आणि यांनी काहीतरी पाप केलेलं आहे. त्या पापाच्या बदल्यात यांना क्षमा हवी आहे, म्हणून यांनी हे कोकरू या ठिकाणी आणलेलं आहे. मग याजकाचं काम काय असे? याजक त्याच्याकडे बघून तपासत आहे की हा संपूर्ण कुठल्याही प्रकारचा डाग विरहित कोकरू आहे ह्याची खात्री करून घेत असा. आणि मग यांना सांगत असे की यांच्या डोक्यावर हात ठेव. हे याच्या डोक्यावर हात ठेवत असत. जणू काही ह्या डोक्यावर हात ठेवण्याद्वारे हे दर्शवित आहेत की हा मीच आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. हे मरण्याऐवजी देवबापानं जुन्या करारामध्ये कोकराचं मरण त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि याजकाचं काम असे, यांनी हा हात इथे ठेवलेला असताना मग हे खच करून त्याची मान कापत असत. म्हणजे जणू काही यांचाच बळी दिला, यांच्या पापाचं वेतन मरण हे भरून दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होत असे. थँक्यू. आभार मानतो. मेंढरू आणि बळी आणणारे दोघं पण तुमचे आभार मान. तर याजकाची भूमिका ती होती की ते बळी अर्पण करायचे आणि मग जे पवित्र ठिकाण असे त्या पवित्र ठिकाणी जाऊन त्या विशिष्ट बळी असलेल्या कोकराचं रक्त तो शिंपडत असे याजक. तर प्रभू येशू ख्रिस्त आता त्याच्या स्वतःच्या रक्त शिंपडण्याद्वारे, नीट लक्ष द्या, आता त्याच्या स्वतःचं रक्त शिंपडण्याद्वारे तुमच्या आणि माझ्या सर्वांसाठी याजक बनलेला आहे. आमेन, आमेन. संदेष्टाची भूमिका होती देव लोकांना सादर करणे आणि याजकाची भूमिका असे लोकांना देवाला सादर करणे. संदेष्टाची भूमिका होती देव लोकांना सादर करणे, याजकाची भूमिका होती लोकांना देवाला सादर करणे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं रक्त शिंपडून जे त्या रक्तावरती विश्वास ठेवून स्वतःचं तारण साधून घेतात त्यांना देवाला सादर करण्यासाठी याजक बनून आलेला आहे. आमेन. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा त्यामुळेच शक्य झालेली आहे. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा त्यामुळेच अस्तित्वात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं या ज्या विविध भूमिका निभावलेल्या आहेत, या भूमिका अत्यंत महत्वाच्या आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. किती गोष्टी झाल्या? पहिली गोष्ट तो मेंढरू बनून आला. दुसरी गोष्ट तो राजा बनून आला. तिसरी गोष्ट शास्ता बनून आला. चौथी गोष्ट संदेष्टा बनून आला. पाचवी गोष्ट याजक बनून आला. सहावी गोष्ट आहे तो जेव्हा पुढं आपण जर हा शास्त्रभाग वाचत गेलो तर त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये 12 आणि 13 वचनात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला एक अतिशय घृणास्पद बाब दिसते, अतिशय वाईट बाब दिसते. आणि ती काय? लोकांनी मंदिराला व्यवसाय बनवून टाकलेला आहे. त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपली दुकानं थाटली होती. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या सगळ्या दुकानांची उलथापालथ त्यानं करून टाकली, उलटवून ते टाकले. हाती सोटा त्यानं घेतला आणि
लोकांना त्यातून त्या क्रय विक्रय करणाऱ्या त्या व्यवसाय करणाऱ्यांना त्यानं हाकून दिलेला आहे, बाहेर काढून लावलेला आहे. आणि 13व्या वचनामध्ये म्हणतो, तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. आणि मग लंगडे व आंधळे त्याच्याकडे मंदिरात आले, त्यांना त्याने बरे केले, त्यांना त्याने बरे केले. तर ही पुढची जी भूमिका तो निभावत आहे ती आहे देवाच्या पुत्राची भूमिका. परंतु देवाच्या पुत्राची भूमिका निभावत असताना तो 2 गोष्टी करत आहे. पहिली गोष्ट, तो देवाचं मंदिर नीट करत आहे, स्वच्छ करत आहे. देवाचा पुत्र जेव्हा येतो तेव्हा तो देवाचं मंदिर नीट करतो. ज्या गोष्टीसाठी ते मंदिर असलं पाहिजे त्या गोष्टींकरताच त्या मंदिराचा उपयोग व्हावा ह्याची खबरदारी तो घेतो. ती गोष्ट तो पूर्ण करतो आणि ते त्याने पूर्ण केलेलं आहे असं आम्हाला दिसतं. आमेन. दुसरी गोष्ट, देवाच्या मंदिरात प्रार्थनेकरता जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना पूर्णत्व प्राप्त व्हावं, ते पूर्णत्व देव त्यांना देतो, देवाचा पुत्र त्यांना देतो. या ठिकाणी काय म्हटलंय, देवाचं मंदिर ज्या गोष्टींसाठी पाहिजे त्या गोष्टींसाठी प्रस्थापित केल्यानंतर जेव्हा लोक त्या ठिकाणी येतात तेव्हा आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्याने त्यांना बरे केले. आमेन. देव तुम्हाला आणि मला आरोग्य देतो. देव तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामधल्या ज्या अपूर्णता आहेत त्या अपूर्णता दूर करतो आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो, आमच्या आजारपणासाठी, आमच्या दुःखांसाठी, आमच्या संकटांसाठी, आमच्या त्रासांसाठी, आमच्या अडचणींसाठी, आणि देव आमच्या प्रार्थना ऐकतो की नाही. आमेन. तर ह्या विविध भूमिका प्रभू येशू ख्रिस्त निभावत असलेला आम्हाला दिसतो. पुन्हा एक बार आपण उजळणी करूया. पहिली गोष्ट तुम्ही सांगायचं आहे मला मोठ्याने. पहिली गोष्ट मेंढरू, दुसरी गोष्ट राजा, तिसरी गोष्ट शास्ता, चौथी गोष्ट संदेष्टा, पाचवी गोष्ट याजक, सहावी गोष्ट आताच बोललो आपण त्याच्याबद्दल, देवाचा पुत्र. ते आरोग्य देणारा फक्त नव्हे, देवाचा पुत्र. आरोग्यदान ही एक सेवा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, ठीक आहे. त्याच्यावरच खूप जोर देण्याची गरज नाही, ती फक्त एक बाजू झाली त्याच्या सेवेची. मात्र तो मंदिर स्वच्छ करतो, मंदिर व्यवस्थित ज्या कारणासाठी पाहिजे त्या कारणासाठी त्याची पुनर्प्रतिष्ठापना करतो आणि मग त्या पुनर्प्रतिष्ठापित मंदिरात तो आरोग्य सेवा करतो. आमेन. अजून अनेक भूमिका याच्यातून आपल्याला बघता येतील, परंतु तुम्ही जाऊन अभ्यास करा, तुम्ही जाऊन वाचा आणि अजून कुठल्या कुठल्या भूमिका ख्रिस्त या ठिकाणी निभावत आहे हे लक्षामध्ये घ्या. प्रभू येशू ख्रिस्त ह्या सगळ्या भूमिकांनी आमच्या जीवनामध्ये येतो. आम्ही अनेक वेळेस त्याला फक्त आरोग्य देणाराच करून टाकतो. आम्ही अनेक वेळेस त्याला फक्त आम्हाला पवित्र आत्मा पाठवणारा एवढंच मर्यादित करून ठेवतो. आम्ही अनेक वेळेस त्याला फक्त आमच्या गरजा भागवणारा एवढंच आम्ही त्याला करून टाकतो. एक तर त्याला डॉक्टर बनवतो आपण, नाही तर त्याला सावकार बनवतो आपण, परंतु तो तेवढा मर्यादित नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या सर्व भूमिकांमध्ये जोपर्यंत आम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या सर्व भूमिकांना न्याय देत नाही. अर्धवट ख्रिस्त घेऊन आम्ही चालत राहतो आणि त्यामुळेच मग आम्ही अर्धवट ख्रिस्ती राहतो, अर्धवट ख्रिस्ती राहतो. आजही मी अनेक लोकांना प्रश्न विचारतो की का हो तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला कसं काय ओळखता. ते पास्टर साहब मैं मरने को था, फिर पास्टर साहब मेरा एक्सीडेंट हो गया था, फिर पास्टर साहब डॉक्टर ने सब आशा छोड़ दी थी, फिर पास्टर साहब डॉक्टर ने सब रिश्तेदारों को बुला लिया, फिर एक पास्टर साहब आए, फिर उन्होंने मेरे लिए प्रार्थना की, फिर मैं चंगा हो गया, फिर अभी मैं सामने हूं तुम्हारे. अरे पण इसके दौरान तुम्हारा तारण कब हुआ. या दरम्यान तुमचं तारण कधी झालं, तुमच्या पापांची क्षमा कधी झाली, तुमचे पाप कधी धुतले गेले, तुम्ही पापी आहात हे तुम्ही कधी कबूल केलं. अरे नहीं, वो मैं चंगा हो गया उसके साथ ही सब हो गया. नाही, ह्या मर्यादित
धारणा आहेत, मर्यादित समजा आहेत ख्रिस्ताबद्दल, आणि म्हणून ख्रिस्त गाजवत असताना तो सर्वांगीणरित्या गाजवायला आपण शिकूया. ख्रिस्ताचा स्वीकार करत असताना त्याच्या सर्व भूमिकांमध्ये आम्ही त्याला स्वीकारूया. अन्यथा अर्धवट ख्रिस्त घेऊन आम्ही नाचू आणि अर्धवट ख्रिस्ती आम्ही बनू. तुम्ही आणि मी अर्धवट ख्रिस्ती बनण्यासाठी नव्हे, पूर्ण ख्रिस्ती बनून ख्रिस्त गाजवण्याकरता तुम्ही आणि मी आहोत. ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ. देवबाप करो या सर्व भूमिकांचा तुम्हाला अधिक स्पष्टरित्या समजून येण्यास तो मदत करो. तुमच्या जीवनात त्याचं काय स्थान आहे हे समजून घेण्यास तुम्हाला मदत करो, आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची अधिक आणि अधिक आणि अधिक वाढ तो करो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ.